नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नितीन पवार. हे माळ रानावरती भोपळा लावला होता, पण काही कारणास्तव स्टेजिंग करायचं नाही आहे, कारण यात आपल्याला बाग लावायची आहे. तर एक सरासरी 2-1.5 फूट उंचीची झाडे आणून यात लावायचे आहेत रोपं. तर खाली जमिनीत पूर्ण वापर करण्यासाठी हा भोपळा लावला होता, पण या भोपळ्याला एक खाली केल्यामुळं असा भोपळा वाढल्यामुळे खाली स्क्रॅच यायचे आणि आळी व्हायची. तर याच्यावरती एक पर्याय म्हणून मी एक प्रयोग केला आणि बऱ्याच जणांना ते विचारलं की पेरूसारखं भोपळ्याला काय फोम लावता येतो का? तर मार्केटला कुठंच उपलब्ध नव्हता. तर मी एक नवीन प्रयोग केला आहे, तो तुम्हाला दाखवतो. तर या भोपळ्याला आपण असे स्क्रॅपमधले पाईप असतात, पट्टा पाईप आपल्याकडं, ते खराब होतात, ते कापून यात असा भोपळा टाकला आहे, असा आतमध्ये टाकला आहे. तर एक 3 दिवस अशा प्रकारे आपण भोपळ्यामध्ये कुठं कुठं बाटल्या पण घातले आहेत. 3 दिवस झालेले आहेत. तर आता या ठिकाणी मी 3 दिवसापूर्वी भोपळ्याला हे घातले होते. काय भोपळ्याची साईज अशी होती, काहींची अशी होती. तर आपण बघूयात ह्यात आता भोपळा खराब झाला आहे का काय. तर मी पहिल्यांदाच बघतोय प्रयोग आपला यशस्वी. हा छोटा भोपळा हे आत्ता घालतो याच्यामध्ये, आणि जे काल 2 दिवसापूर्वी घातलेला 3 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी यात भोपळा मोठा 3 दिवसापूर्वी भोपळ्यामध्ये आपण हे घातलेलं होतं. तर हे आता काही निघालं, टाईट झालं. तर या भोपळ्याला काही स्क्रॅच नाही, वजन पण चांगले, माशीने पण काही डंक मारलेलं नाही. तर पोल्ट्री शेजारी असल्यामुळं माशांचा प्रादुर्भाव आहे. फक्त एक प्रॉब्लेम असा झाला आहे की आपण याला कुठलंही नाशक किंवा खत DAP 19-19 असं काहीच टाकलेलं नाही आहे. त्यामुळं हे भोपळे सरळ होत नाही आहेत. याचं कारण म्हणजे लटकते नसल्यामुळं. पण क्वालिटी बघा अशी झाली, जरी या पिशवीत घातलं तरी स्क्रॅच पडले त्याला. तर हे 3 दिवसापूर्वीचा भोपळा असा झाला आहे. मला वाटतं उद्या किंवा परवा तोडायला येईल. हा पण भोपळा त्याच दिवशी टाकला होता, जरा लहान होता. अशा प्रकारे खालच्या बाजूला स्क्रॅच होतोय फक्त. तर हा भोपळा एकदम क्वालिटी चांगली झालेली आहे. निघताना लगे निघत नाही, म्हणजे ज्यावेळेस वाढ होते. तर बऱ्याच ठिकाणी ह्याच्या बाहेरनं भोपळे आले, तर हे पाईप जरा लांब पाहिजेत. आणि एका साईजचे जर हे पाईप कापले तर एक साईज क्वालिटी झाली की ते काढून टाकायचं. त्या ठिकाणी भोपळा खाली मोठा झाला आहे. तर अशा तऱ्हेने हे केलेलं होतं. तर या बाजूला एक 1 फूट माती आहे, या बाजूला आहे माळात, या बाजूला असं मुरुम आहे. तर ह्या ठिकाणी हा भोपळ्याची झाडं अशी आलेली आहेत. म्हणजे भोपळा पिकाला माती गरजेची, किमान 1-1.5 फूट तरी. आणि वर इकडं पूर्ण माळाने त्यातला भोपळा जळून गेला. हे जूनच्या, म्हणजे ज्यावेळेस पाऊस जास्त झाला तर जूनच्या 15 तारखेला लावलेला भोपळा. तर अशा पद्धतीने केलेलं आहे. तर हे आपण ऑलरेडी ड्रीप वगैरे टाकलं होतं. तर पावसाचं काय नियोजन आहे, आमच्याकडं पाणी नसतं जास्त, तर हे आपलं अंदाजेच लावले होते. पण आलेत भोपळे चांगले आतापर्यंत. एक सरासरी 4 गुंठच भोपळा आहे. 3-3.5 हजार झालेत. कधी 15 किलो, कधी 10 किलो सापडतो 1-2-3 दिवसात. सरासरी 20 रुपये 15 रुपये जातो. धन्यवाद.